हा हा तुझा छावा ए हा इजा फिवानशेन ही बोलली ते बरोबर होता कसला डेंजर आहे बना सायकल सोबत पाव किलो वजन भरेलाच अहो काय मॅडम पहिले सांगायचं ना बॉयफ्रेंड हलका आहे म्हणून उगाच एवढा सगळ्या पोरांना घेऊन आलं नाही 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 बाई आता आपली ही पोरं आली ती खाली आज जातील काय आता सगळ्यांच्या हाताची खुजली मिटली पाहिजे ना ए खुजलीवाल्या हा माझा बॉयफ्रेंड नाहीये माझा फ्रेंड आहे फ्रेंडा हा तो तुमच्या सगळ्यांची ना वाट लावून ठेवेल तुमची अशी हालत करेल ना उद्या जर का खरंच खुजली आली ना तर खाजवाला हात जागेवर उडणार नाहीत कळलं ना तुझ्या तर आता बस मारामारी करायची ठीक आहे मग ठरवून घ्या एक एक करत येणार काय एकत्र कारण काय ना एका हाताची ही 5 बोटं असतात ना त्यांना एक 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 करत मोडणं ना सोपं असतं पण त्या 5 बोटांची जेव्हा मूठ होते हा काय मलाही थोडी मजा येते त्यामुळे शक्यतो एकत्रच या प्लीज हा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा हे सगळं सुरू व्हायच्या आधी एक प्रश्न मात्र नक्की विचारा कोणता कशासाठी कशासाठी करतोय आपण हे सगळं काय साध्य होणार आहे याच्यातून म्हणजे आपण मारामारी करणार एक गुंडागर्दी धक्काबुक्की सगळं तुम्ही मला मारणार मी तुम्हाला मारणार त्यांनी काय सगळ्यांना दुखापत होणार खरचटणार हाडं मोडणार रक्त येणार सगळ्यांना घरी शिवाय बसणार मग काय लागलंय म्हणल्यावरती सगळे आपण हॉस्पिटलला जाणार हॉस्पिटलची बिलं तुम्हाला माहितीच आहे हल्ली काय झाली आहेत नाही आणि हिचं बरं आहे हो हिचा तो फियॉन्से जो आहे तो डॉक्टर आहे फुकटमध्ये करून दिली हिचा इलाज तुमचं आहे असं कोणी काय बोल बच्चन देतोय माझा बंधू मामा आहे ना त्याने माझा मेडिक्लेम केलंय तुमचं आहे मेडिक्लेम असला गेम गेम वेडा मुलगा नाही गेम नाही रे क्लेम क्लेम मेडिक्लेम म्हण मेडिक्लेम काय बडबडतोय तू मार द्या सगळ्यांना लातो के भूत बातों से नहीं मानते मी करतोय ना मॅनेज अरे पण मी इम्युनिटी ऐकला असेल ना शब्द शाळेत गेला असेल तर गेलाच असणार अर्थातच इम्युनिटी ज्यांची चांगली असते त्यांचं काय एखाद्या आठवड्यापर्यंत ते सगळे घाव भरून निघतात नाही का तुझं ना का असो पण ज्यांची इम्युनिटी नसते मी तर असं ऐकलंय की असं जे दुखणं असतं ना हे म्हातारपणापर्यंत टिकतं आणि मग एकदा ही हाडं खिळखिळी झाली की मग म्हणतात तेव्हा विचार केला असता तर बरं पडलं असतं असं होतं ना असं करतो ना आपण विचार मग हा विचार तेव्हा करायच्या ऐवजी आत्ताच करूयात ना करा करा विचार कर विचार असंच आदित्य हे काय करतोयस तू ही मजा करायची वेळ नाहीये हे बघ लाजो आत्ताच शमशेर सिंग बनण्याची वेळ बरं का बी अ मॅन यार मर्द बन कम ऑन को यस कम ऑन अगं मर्दुमकी ही मारामारी करण्यात नसते सांगायला अरे खरा पुरुष तोच जो स्वतःच्या मेंदूचा वापर करतो डोक्याचा वापर करतो आणि कुठलाही प्रॉब्लेम हा समजूतदारपणे सॉल्व्ह करतो काय रे मर्दांनो मर्दांनो
मर्दांनो पटलं भाई, पटलं. पटलं. फक्त एवढंच नाही पटलं, ही तुला कस काय पटली? अरे तुझा थोडासा गैरसमज होता, मी समजवतो ना. ती कधीपासून सांगते हात उचल. तू दादागिरी सोडून गांधगिरीच्या गोष्टी करतोय. ही आपल्याला आवडलीये. अरे चाम्याला सोड आणि माझ्यासोबत चल खोलीवर. दाखवतो तुला खऱ्या मर्द्यांगीचा जलवा. आदित्य कुठे गेली? नाही तुला आता सोडणार नाही. तुझी हडक खिळखिळ करून टाकणार आहे मी आता. अरे ये पिंट्या, काय काय चाललंय काय? नाही तर काय, इथे गणपतीची आरास सुरू आहे आणि हा कडक लक्ष्मीच्या पोत्राच्या सारखा थैथयाट करतोय. अरे तुमच्यामुळे झालंय सगळं. हा, तुमच्यामुळे मला सगळी फळं फोडायला लागतायत. ही आरस काढली मनावरनं. आता गणपतीला आरास नाही काढणार, मग काय शिमग्याला काढणार? अरे पण शिमग्याची बोंब मला मारायला लागते ना. ही आरस माळ्यावरनं खाली काढली, पाल पण आली खाली, त्याच्यावर फिरते घरभर कुठे 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 कुठे. अरे पण पाल तशी चांगली, मच्छर आणि किडे खाते. फुकट पेस्ट कंट्रोल. बाहेर कशाला काढायची तिला घरातून? पालीला लक्ष्मी मानतात, तेवढीच लक्ष्मी नांदेल ना घरात. अच्छा, म्हणजे दादाने घरात लक्ष्मी आणली नाही म्हणून पालीला घरात लक्ष्मी म्हणून नांदवायची? माणूस आहे कोण आहे? काय करतोस? पाल होती इकडे गेली, पळाली कुठेतरी. पाल पाल अरे पालीचा काय जीव घेतोयस का तू? अरे पालीला घराची लक्ष्मी म्हणतात. हे शिकलास माझ्याकडून तू? हे संस्कार आहे तुझे आपले तुझ्यावरती? अरे ब्रह्म्यांच्याकडे अजिबात चालत नाही हिंसा. साधा डास मारायचा तरी 10 वेळा विचार करतो. पायाखाली किडा मुंगी चिरडेल म्हणून हळहळतो माझा जीव. हा, तुला सांगतो, ब्रह्म्यांच्या 7 पिढ्यामध्ये साधा धक्का नाही मारला कुणी कुणाला, आणि हे तू पालीला मुर्दा पडतोस तिचा? नाही, मी खेळवत होतो. खेळवत का होतो ते? काय इकडे इकडे उभा राहा आणि म्हण, 100 वेळा म्हणायचं, अहिंसा परमो धर्म. म्हण. हिंसा नाही, अहिंसा. कळते तुला? अहिंसा परम धर्म. परम धर्म म्हण. 100 वेळा म्हण. नाही इकडे उभा. चिडून अहिंसेचे पाठ देतोय. वहिनी भेटली काय? त्या बाईचं नाव या घरामध्ये काढायचं नाही, लक्षात ठेवा. त्याच असं नाही, कुठल्याच बाईचं नाव ह्या घरात काढायचं नाही. या सगळ्या बायकांनी एकत्र मिळून माझ्या आयुष्याची वाट लावलेली आहे. दादा शांत हो. पिंट्या, दादासाठी थंडगार दूध घेऊन जा. अरे पण एवढं चिडायला काय झालं ते तरी सांगशील की नाही? व्हायचं काय? तीच ती त्या दिवशीची मुलगी भेटली होती. तिचं तोंड पाहिलं ना. काय झालं रे? अरे दूध सांडलं, ग्लास पण फुटला. सांडलंच दूध? अपशकून. म्हटलं होतं ना, त्या मुलीचं थोबाड बघितलं की अपशकून होणार. मी गजानन स्टोअर मध्ये जाऊन दूध घेऊन येतो. काय तू कशाला चाललायस? मी तुला तिकडे कोपऱ्यात उभं राहून म्हणायला सांगितलं होतं ना, तू हल्लास आणि नुकसान झालं. आदित्य जाईल, राह तू तिकडे उभा. अरे पण आदित्य आला नाही अजून. अजून आला नाही? रोजच्या रोज हा कुठेतरी बाहेर जातोय, सांगत नाही. असतो कुठे? अरे ऑफिसमध्ये काम असेल त्याचं काहीतरी. ऑफिसमध्ये काम? अरे पण ऑफिसची काही वेळ असते की नाही? 9 ते 5, 10 ते 6. तू का आलास पुढे? हो मागे तिकडे. तुला सांगितलं ना, कोपऱ्यात उभं राहून श्लोक मांड. जा तिकडे. मल्होत्रा त्याच्याकडनं एवढं काम करून घेतो की काय? बाई फोन लाव जरा मल्होत्राला. अरे खरंच काहीतरी काम असेल. नाही आपल्याला कळायला नको का पण काय ते काम? फोन लाव मल्होत्राला. लाव फोन.
ऑफिसमध्ये लोकांना ओव्हरटाइम देऊन काम करून घेतोस? नहीं हाँ मैंने उससे ओवर टाइम करने के लिए नहीं बोला। मेरा पर्सनल काम तो बिल्कुल नहीं बोला। म्हणजे काय मी खोटं बोलतो का काय? हा तो आदित्य कश्यप अजून त्याच्या घरी कसा नाही पोहोचला? ये आदित्य कश्यप हाँ के बारे में आपको किसने बोला? उसके बारे में त्याच्या घरून मला फोन आला होता की हा आदित्य आहे, हा रोज उशिरा येतो, ऑफिस मध्ये काम करत बसतो. काळजी नाही का वाटणार त्यांना? आता काय उत्तर देऊ मी त्याच्या घरच्यांना? अरे नहीं साहब, वो तो टाइम पे ऑफिस में आता है और घर चला जाता है। काय? उसके बाद वो कहाँ जाता है, क्या करता है, मुझे कुछ नहीं मालूम साहब। मैं तो किसी को अपने ऑफिस टाइम के अलावा काम करने देता ही नहीं। एक बात बोलूं साहब, उसके घर वालों को बोल देना, वो लड़का बहाना बना के ना बाहर किसी के साथ गुलछड़े उड़ाता होगा, वो झूठ बोलता रहेगा घर वालों को। हेलो, काय रे, काय झालं? तू मला तर असं सांगतोय की आदित्य ऑफिस मध्ये नसतो, घरच्यांशी खोटं बोलून तो बाहेर काहीतरी उद्योग करत असेल, धंदे करत असेल म्हणून. ते असतो कुठे? हा काय करतो? काय कशा अवस्थेत असेल तो आता? काय यार आदित्य, कसला भारी फिल्मी सीन होता यार तो. सुपर फाईट सिक्वेन्स झाला असता माहितीये. म्हणजे बघ ना, त्याचे 5 विलन आणि तू एकटा हिरो. ते 5 विलन तुझ्याकडे चालत चालत येत आहेत, तू एकटा हिरो त्यांच्याकडे जातोय आणि ते आले आणि तू त्यांना डिरेक्टली असं एका हाताने उडवून लावलंस आणि ते सगळे जण इकडे तिकडे चारी बाजूंना फेकले गेले. म्हणजे एकाला फाईट, एकाला पंच, एकाला फाईट, एकाला पंच. आणि एकदा फायनली तो जो मेन विलन आहे ना, म्हणजे तो मेन वाला जो गुंड होता ना, तो असा तुझ्या समोर आला चालत चालत. तू त्याच्या जवळ गेला, तुम्ही दोघं असे फेस टू फेस आणि मग तू त्याला अशी स्लो मोशन मध्ये जोरदार फाईट मारलीस आणि मग तिथे एकदम असा सन्नाटा झाला, सगळं शांत. मग आपल्याला त्याच स्लो मोशन मध्ये त्याचे 4 दात एक 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 करून खाली पडताना दिसले. आणि मग हा मग ती जी सायकल असते ना, तर त्या सायकलवरनं असं आपण जात असतो मधनं त्या दातांवरनं. भारी सीन असता हा. काय यार आदित्य, हे सगळं असंच्या असं झालं असतं, पण तू ना लाज्जो म्हणजे लाज्जोच आहेस. ऍक्च्युली मीच शमशेर सिंग बनून अशी तलवार उचलायला पाहिजे होती. अफरत ग्रेट. तुला जर का मारामारी करता येत नाही तर मला सांगायचं होतंस ना आधी. अगं मी सांगायचा प्रयत्न करतच होतो, तू ऐकून घेत होतीस का? तू त्यांना अजून उकसवत होतीस. पण मग पहिली फाईट तू का मारलीस त्याला? काय झालं, बोल ना. मा बोलत पण ते ठीक होतं ग. तुला वेडवाकडं बोलला ना, डोकंच हल्लं माझं. असं वाटलं तुटले तो खून करावा त्याचा. मग काय दिले ठेवून. आणि तुला असं कोणी वाकडं तिकडे बोललेला मला नाही सहन होत सई. पण आता काय परिणाम झाला बघतोयस ना तू? बघतोय. केवढं लागलं यार तुला. एक मिनिट थांब. सॉरी काय गुडघ्याची वाटी. सॉरी आदित्य, मी जर का परत अशी कधी संकटात सापडले तर तू येशील ना वाचवायला? अजिबात नाही. सारखा काय तुझ्यासाठी मार खात बसायचा. आणि आता तर तुला पर्सनल बॉडीगार्ड मिळाला ना तुझा, डॉक्टर सुयफ पटवर्धन. सुयफ. तो कुठे गेला काय माहिती.
म्हणजे मी त्याला कॉल केला होता, येतो येतो म्हणाला आणि आलाच नाही. मारामारी होते बघून घाबरून पळून गेला असेल. स्मार्ट आहे. ए त्याचा शहाणपणा करू नकोस, नाही तर एक फाईट देईन तुला. नाही बाबा, रहम करो. आता जागा उरली का मला अजून मारायला? मारणारच असलेच ना तर असं इथं मार, म्हणजे मॅचिंग तरी होईल माझं. ते असं घरी जायचं म्हणजे एक वेगळाच पराक्रम असणार रे देवा. अरे मी सोडते ना तुला, चल चल. घरापर्यंत पोचणं हा इश्यूच नाहीये. मग घरी गेल्यावरती मामांसमोर असं उभं राहायचं ना, त्याचा विचार करतो. मामा म्हणजे ना आयुष्याचे पुजारी आहे. सगळ्यांनी मिळून सुद्धा कधी एक मच्छर मारला नसेल. त्यांना शब्दांचा मार चालतो, पण असं फिजिकल मारामारी म्हणजे काळजी करतात का ते. मला कधी कुठं खर्चटलं ना तरी एकदम लगेच जीव वरती खाली होतो. असं बघायचं म्हणजे खचतील का? बापरे, मग आता काय म्हणजे घरी तर जावंच लागणार, त्यांना फेस करावंच लागणार. फेस आदित्य, मी तुझा फेस नीट करू शकते. म्हणजे मैं हूं ना. मी तुझ्या सगळ्या जखमांना अशा 2 मिनिटात गायब करते बघ. हा, तुझं एका डॉक्टर बरोबर लग्न फिक्स झालंय. याचा अर्थ असं नाही ना की तू डॉक्टर झाली. डॉक्टर नाही, मेकअप आर्टिस्ट. हा, डन. आदित्य कश्यप, यू आर रेडी. मी तुला म्हटलं होतं ना, सगळ्या जखमा अशा लपवेन मी. अरे माझ्या हातात ना जादू आहे, जादू. आता सरळ घरी जा आणि भेट तुझ्या मामांना. किसी को कुछ पता नहीं चलेगा. ए मी तुला सोडू का घरी? चल. नाही नको. सायकल नाही घेऊन गेलो तर मामाला पंप येईल. मी पण जाते आता घरी. हा, आणि त्या सुयशला सुद्धा कॉल करते, विचारते त्याला आता काय डिरेक्टली लग्नाच्या मंडपात भेटणार आहेस की काय. नाही जा तू घरी, नीट जा. सावकाश जा, पोचल्यावर सांग. बाय.